चक्रीवादळ प्रमाण मी योग्य असं सांगत असतो. अशा संपूर्ण लावू नकोस, बोट वगैरे घाल फोडून घेतलेल्या त्यामध्ये आपण धने टाकले, बनवलेला मिरची धने आणि नंतर थोडंसं बाय बाय. हे बघा कैरीचं लोणचं. सुटलं ना तोंडाला पाणी. तर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये 5 किलो कैऱ्यांची रेसिपी पाहणार आहोत. तर कैरीचं लोणचं हे सर्वांनाच आवडतं, पण प्रश्न पडतो असा की काही जणींचं मनात एक प्रश्न असतो गृहिणींच्या की कैरीचं लोणचं हे पटकन बुरशी पकडतंय किंवा खराब होते किंवा वास मारते किंवा नंतर लूज पडतं किंवा नंतर पाणीच होत नाही लोणच्यामध्ये, असे अनेक प्रश्न असतात. तर ते प्रश्न पूर्ण सोडवण्यासाठी हा व्हिडिओ मी संपूर्ण असा स्टेप बाय स्टेप बनवलेला आहे. अगदी कैऱ्या पाण्यात टाकण्यापासून ते कैरीचं लोणचं भरणीत भरेपर्यंत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. तर हे लोणचं कडक राहतं शेवटपर्यंत, पाणीही खळखळून होतं आणि अगदी सुंदर असं सर्वांनाच आवडणारं आंबट तिखट अशा पद्धतीचं हे लोणचं आहे. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत तर आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलला शेअर, सबस्क्राईब, लाईक जरूर करा. खूप वारं हे सुटले मैत्रिणीने, पाहू शकते चक्रीवादळ. हे लोणच्याचं साहित्य संपूर्ण असं सुरुवातीला पाहून घ्या मैत्रिणींनो. हे लोणचं घरगुती आणि पारंपरिक पद्धतीने बनवलेलं आहे. आपल्या जुन्या आजीबाईच्या हातच्या लोणच्याची रेसिपी आहे, सर्वांनाच आवडणारी. नमस्कार मैत्रिणींनो, मी जया तुमचं स्वादिष्ट रेसिपीमध्ये मनपूर्वक स्वागत करते. आणि आज मी एक नवीन रेसिपी घेऊन येत आहे, ती म्हणजे आपलं वर्षभर भरणी भरून आपण किचनमध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये लोणचं असतंच, तर त्या लोणच्याची रेसिपी पाहणार आहोत. आणि ते परफेक्ट अशी तुम्हाला रेसिपी मी दाखवत आहे, एकदम प्रॉपर माहितीसहित. संपूर्ण रेसिपी तुम्ही पहा आणि आपल्या व्हिडिओला चॅनलला शेअर, सबस्क्राईब आणि लाईक. आता ह्या कैऱ्यांचं प्रमाण म्हणजे मैत्रिणींनो, छोट्या छोट्या कैऱ्या आहेत, खूप 100 कैऱ्या आहेत आणि अशा जर का मोजून पाहिल्या तर 5 किलोचं प्रमाण मी योग्य असं सांगते. आंबे आणलेत गावाकडून. तर आता आपण हे संध्याकाळचे आता 9:45 वाजत आलेत आणि ह्या कैऱ्या आपण आता पाण्यात टाकून घेणार आहोत. आपण मैत्रिणींनो, कैऱ्या ह्या पाण्यात यासाठी टाकायच्या असतात की कैरीचा रुचिक हा खूपच स्ट्रॉंग असतो आणि त्या रात्रभर पाण्यात राहिल्यामुळे तो रुचिकही निघून जातो आणि कैरीला कडकपणा येतो. जर का थोडीशी बिलबिली वगैरे कैरी असेल तर त्याला पाण्याने कडक येते कैरी, आणि कडक कैरीचं लोणचं हे नेहमीच चांगलं असतं. त्याच्यामुळे त्या लोणच्याच्या कैऱ्या मी रात्रभर पाण्यामध्ये टाकून ठेवलेल्या होत्या. आता सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि मी ह्या कैऱ्या पूर्ण पाण्यातून काढून घेऊन चांगल्या सुती कापडाने पुसून त्या कोरड्या करण्यासाठी ठेवणार आहे. म्हणजे माझं बाकीचं काम हे आवरणार होतं आणि बाकीचं काम आवरल्याच्यानंतर मी लगेच कैऱ्या फोडायला बसणार होते. म्हणून मी पटकन पाण्यातून काढून ह्या कैऱ्या अशा सुकायला ठेवणार आहे आणि कापडाने पुसून घेणार आहे. आता ह्या कैऱ्या मी कापडाने पुसून फॅनखाली ठेवणार आहे माझं बाकीचं काम आवरूपर्यंत. नमस्कार मैत्रिणींनो, मी जया तुमचं आपल्या चॅनलवर स्वागत करते. आणि आता वर्षाची रेसिपी म्हणजे ती म्हणजे आंब्याचं लोणचं. आंब्याचे दिवस असले की आंब्याचं लोणचं हे नक्की आलंच. तर मी आता कैऱ्या फोडून घेते. त्यासाठी असे आपण कैऱ्यांचे नाकणं काढून घेणार आहोत संपूर्ण. हे आता असे हे नाकणं हे आंब्याचे असे सगळे काढून घेणार आहोत आपण मैत्रिणींनो. ह्या कैऱ्या मी रात्री पाण्यात टाकल्या होत्या. आता परत काय मुंबईला नाहीच का तुमच्या? कैरीचं लोणचं खाण्यासाठी आमची टीम ही सज्जच होती खाण्यासाठी. बऱ्याचशाच वेळ वेटिंगवरच होते. कैरी आई चिरून दे, मावशी कैरी कापून दे, परंतु मी त्यांना सांगितलं मला एकदा कैऱ्या फोडून घेऊ द्या, मग मी तुम्हाला व्यवस्थित करू. कैऱ्या फोडायच्या असतात मैत्रिणींनो. आता याच्या आपण कुया वगैरे सगळंच आहे ना, छोटे 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 फोडी करून घ्यायच्या तशा. खूप चांगले असे चौकोन काढून घ्यायचे, छोटे छोटे, खूप मोठे नाही चौकोन काढायचे मैत्रिणींनो. कैरी ही अशी आडकी त्याच्या खाली पाठीमागे धरायची, पण बोटाला जपून.
हा लोणच्याचा आंबा म्हणजे मैत्रिणींनो ह्याचे झाडच वेगळे असतात. आमच्या गावाकडे हा गोटी आंबा म्हणून ओळखला जातो. गोटी आंब्याचं हे लोणचं खूप छान असं होतं. कधी कधी कैरी सटकल्यानंतर आणखी हा हातावर पण येण्याची शक्यता असते. आमची टीम सज्ज होती, पण आमच्या टीमला सांगितलं की जा आता ऊन पडलंय भरपूर आणि जरा बाहेर वातावरणही जरा थोडंसं छान झाले तर आपल्याला आईस्क्रीम घेऊन या. मस्त आईस्क्रीम आणून मस्त एन्जॉयही चालू होता, कामही चालू होतं. एकदम बॉडी दिसते का? हे पाहू शकता मैत्रिणींनो कसे चौकोनी स्पेस निघलेत, छान असे पीस हे पाहू शकताय. अशा पद्धतीने जर का कैऱ्या अशा हलक्याशा अलगद हाताने तोडल्या तर अशा दिसू शकतात. हे पाहू शकताय कसं छान वाटतात कैऱ्या. मराठीमध्ये एक म्हण आहे मैत्रिणींनो, कामावाल्याला काम नाही आणि रिकाम्याला दम नाही. ही टीम बऱ्याचशाच वेळ चाललं होतं आमची की प्लीज मावशी एकच वेळेस पण मी सांगितलं त्याला की बाबा तू काही करीला हात लावू नकोस, बोट वगैरे घालशील काही अडकी त्यामध्ये तर ते धोक्याचंच काम आहे. परंतु प्रणवने काय ऐकलं नाही. मी दोनच कैऱ्या फोडतो असं करून त्यांनी 2-4 कैऱ्या फोडल्या, पण मी त्यांना काही फोडूनच दिलं नाही. ह्या पद्धतीने आपण आता सर्व कैऱ्या फोडून घेतलेल्या आहेत मैत्रिणींनो. हे पाहू शकता. आता हे आपण पुसून घेणार आहोत सगळ्या कैऱ्या. सगळी काढून घेणार आहोत आपण असं रुमालाने पुसून घ्यायच्यात आणि आता हवेला चांगल्या सुकायला टाकणार. गोड लागतंय, छान लागतंय. बरं मला तर लोणचंच आवडत नाही त्याच्यामुळे. हा ना, कशामुळे नाही आवडत? आजपासून लोणचं खायचं बंद. होय, उद्यापासून सुरू का मग नवीन झाल्यापासून? तर ह्या कैऱ्या संपूर्ण स्वच्छ करून घेऊन मी आता सुकवायला ठेवणार आहे फॅन खाली. आज आमचे साहेब घरी नसल्यामुळे सगळं कैऱ्या फोडण्याचं काम तर माझ्याकडेच होतं. तर मी अशा छान अशा प्रकारे कैऱ्या फोडून घेतल्या. कैऱ्या फोडण्याचं काम हे खूप सोपं नाही आहे मैत्रिणींनो, खूपच अवघड म्हणजे अवघड काम आहे कैऱ्या फोडण्याचं. माझे 1.5 ते 2 तास कैरी फोडण्यातच गेले मैत्रिणींनो. खूप म्हणजे खूप त्रास झाला कैऱ्या फोडताना, पण इलाज नाही. कैऱ्या जर का जास्त वेळ पाण्यात ठेवल्या असत्या तर ह्या कैऱ्या फोडायला म्हणजे खराबच झाल्या असत्या कैऱ्या. आणि आता वातावरणही खराब आहे त्याच्यामुळे म्हटलं आता थोडासा होईल त्रास. खूपच वारं काहूर सुटलं होतं, विजा वगैरे चमकत होत्या, गरजत होतं. बाहेरही खूप सगळा राडाच पडलेला होता, पण कैऱ्या फोडायचं काम चालू असल्यामुळे मला कुठं बाहेर कामं काही करता आलं नाही. बरंचसं सामान वगैरे बाहेर पडलेलं होतं. मी ह्या कैऱ्या आहेत ना अशा पुसून घेतल्यात अशा एकदम स्वच्छ आणि याला आता फॅनच्या हवेखाली टाकले सुकायला. आता ह्या कमीत कमी 2 ते 3 तास अशा सुकून देऊत आपण. तोपर्यंत लोणच्याचा मसाला पाहूयात. चला तर मी सर्वात मैत्रिणींनो, हे मी फोडून घेतलेले हळकुंडाचे तुकडे आहेत. तर हे हळकुंडाचे तुकडे साधारण 200 ग्रॅम आहेत. मी 200 ग्रॅम अशीच बारीक केलेली दळलेली हळद टाकणार आहे लोणच्याला आणि हे हळकुंड 200 ग्रॅम आहे, म्हणजे एकूण 400 ग्रॅम हळद होणार आहे दोन्ही मिळून मिक्स. आता हे तळल्याच्या नंतर खूप ठिसूळ होतात आणि मिक्सरवरही बारीक होतात, परंतु या तळलेल्या हळकुंडाचा उपयोग असा होतो की खूप रंगतदार असं लालसर लोणच्याला कलर येतो हळदीच्या ह्याने आणि ठिसूळ असल्यामुळे पटकन मिक्सरवरही बारीक होतं. आता ही लवंग मी 50 ग्रॅम घेतलेली आहे. 5 किलो कैरीचं प्रमाण पाहत आहोत आपण. 400 ग्रॅम हळद, 50 ग्रॅम लवंग, 50 ग्रॅम धने, तसेच 50 ग्रॅम मी लाल मिरची घेतलेली आहे. थोडंसं आंबट आणि तिखट लोणचं व्हावं म्हणून मी मिरची घेतलेली आहे 50 ग्रॅम. ही मिरची ही तेलामध्ये अशीच थोडीशी फ्राय करून घ्यायची. थोड्याशा कमी डागण्या पडताच लगेच काढून घ्यायची ती मिरची. त्याच्यात हे मेथीचे दाणे टाकून घ्यावे आणि आता त्यानंतर मी मेथीचे दाणे टाकून घेतलेत. मेथी 50 ग्रॅमच आहे मैत्रिणींनो 5 किलो कैरीसाठी. मेथीने काय होतं, कैरीचं लोणचाला वासही सुंदर राहतो आणि खायला टेस्टही छान राहते. म्हणून
हे मेथीचे दाणे थोडेसे. आणि आता हे मी जवळजवळ 500 ग्रॅम तेल मी गरम करून घेणार आहे, म्हणजे आपलं बाकीचं काम होईपर्यंत ते थंड होईल. आता मोहरीची डाळ ही मी काही विकत घेतलेली आहे आणि काही घरच्या मोहरीची डाळ करणार आहे. आता मोहरीची डाळ ही मी काही विकत घेतलेली आहे आणि काही घरच्या मोहरीची डाळ करणार आहे, जेणेकरून मोहरीच्या डाळीने हे रंगबिरंगी लोणचं दिसेल. म्हणून मी काय केलं, थोडंसं मोहरी, विकतची काही डाळ आणि घरची काही डाळ अशी मिक्सरवर बनवून घेणार आहे मैत्रिणींनो. थोडीशी मोहरी मी टाकून घेतली मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि मिक्सरच्या भांड्यातून मोहरी चाळणीतून पटकन डाळ तयारही होती. तिला एवढं काही जास्त त्रास होत नाही आहे, परंतु रंगतदार खूप छान वाटते. आता मी हे हळकुंड अशा बारीक करून घेणार आहे मैत्रिणींनो. ते आपण तेलामध्ये तळल्यामुळे ठिसूळ बनवून पटकन बारीक होते. सुंदर आणि खूप लाल रंग येतो याला हळकुंडाला. हे पहा, लाल मिरचीपेक्षाही लाल हळकुंडाला असा कलर येतो छान आणि खूप बारीकही होते असं. त्याच भांड्यामध्ये आपण धने आणि मेथीचे दाणे टाकून घेणार आहोत आणि ते ओबडधोबड बारीक करून ओबडधोबड बारीक झाल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये ही लाल मिरची टाकून घेणार आहोत. फक्त हे असं बारीक करून घेतले मी, अगदी ओबडधोबडच आहे हे. आता हे साईडला ठेवून घेऊत आपण आणि थोडीशी मोहरीची डाळ, घरच्या मोहरीची डाळ करून घेणार आहोत. आता ही मोहरीची डाळ थोडीशी बनवून घेऊत आपण घरच्या मोहरीची, जेणेकरून रंगबिरंगी लोणच्याला कलर टाक. छान होते अशी चाळणीने पण मोहरीची डाळ. पहिलं जुन्या काळामध्ये अशी जात्यावर दळून घ्यायची मोहरी, पण त्या चांगल्या फॅनखाली सुटून घेतलं. ओलसर जर का लोणचं राहिलं तर ते असं म्हणजे लूज होतं. हळकुंड आहे ते मी पावशेर घेतलेले आहे. लवंग 50 ग्रॅम, लसूण 500 ग्रॅमच आहे आणि हे बाकीचा सर्व मसाला 50-50 ग्रॅम धरले. मिरची, मेथी, अजून त्याच्यामध्ये आपण धने टाकले आणि ही मोहरी. ही विकतची मोहरीची डाळ मी पावशेर घेतली आणि ती पावशेर विकतची डाळ, घरची मोहरीची डाळ, अशी एवढी मोहरीची डाळ घेतलेली आपण. एकदम गावरान पद्धतीने ती पावशेर घेतलेली आपण, म्हणजे 250 ग्रॅम. गरम केलेलं तेल गरम केले, मेथी, अजून त्याच्यामध्ये आपण धने टाकले आणि ही मोहरी. ही विकतची मोहरीची डाळ मी पावशेर घेतली आणि ती पावशेर विकतची डाळ, घरची मोहरीची डाळ, अशी एवढी मोहरीची डाळ घेतलेली आपण. एकदम गावरान पद्धतीने ती पावशेर घेतलेली आपण, म्हणजे 250 ग्रॅम. गरम केलेलं तेल गरम केलेलं आहे. अगदी हलकंसं कोमट झाल्याच्या वेळेस ते टाकायचे. ही रेसिपी ही सर्वांच्या लक्षात येईल अशी अगदी सोपी आहे आणि करायलाही अशी काही जास्त अवघड किंवा काही न समजण्यासारखी नाही आहे. खूप सोपी रेसिपी आहे ही. आपण हे तळून घेतलेलं आणि बारीक केलेले हळकुंडाची पावडर आहे, लाल रंग आले. आणि हे घरगुती मसाला बनवलेला, मिरची, धने आणि मेथी पूडची.
आता याच्यामध्येच आपण ही हळद टाकून घेणार आहोत. व्हिडिओ स्किप करू. मग 1.25 किलोच्या आसपास घेणार आहोत. 1 किलो तरी झालं. मी बारीक करून घेतलेला आणि साली न काढलेला लसूण टाकून घेतला मैत्रिणींनो आपल्याला. चला आता आपलं लोणचं भरून घेणार आहोत. हे जे संपूर्ण साहित्य आहे ना, त्या साहित्यातलं थोडंसं बुडाला टाकून मिश्रण एकदम छान असं एक आपण काय म्हणतो थर केल्यासारखं करायचं. एक स्तर याचा टाकायचा लोणच्याचा आणि नंतर थोडासा मसाला, नंतर लोणचं, परत थोडासा मसाला, परत करत संपूर्ण भरणीमध्ये खळखळून असं पाणी दुसऱ्या दिवशी होतं. मैत्रिणींनो तुम्ही हे ट्रिक्स नक्की वापरून पहा. छोटे छोटे 2 भरणे असल्यामुळे 2 भरण्यांमध्ये मी लोणचं भरलं मैत्रिणींनो. आता संपूर्ण दिवस हा माझा लोणचं बनवण्यातच गेला, पण काही हरकत नाही मैत्रिणींनो, कारण की लोणचंच वर्ष नाही तर 2-2 वर्ष टिकणारं लोणचं आहे हे. आणि अशीच ही रेसिपी आहे. तर आजचा व्हिडिओ हा कसा वाटला ते नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. बाय बाय. एकदम तर्री भात लोणचं झालं पाहिजे, एकदम भन्नाट. पण एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा. चाललं तर अशा पद्धतीने आपली लोणच्याची रेसिपी पूर्ण झाली. ह्यो आता सगळा सीन मोबाईलमध्ये रेकॉर्ड झालाय. ह्यो टाकून द्यायचा यूट्यूबला.